लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर, पैसे आले हो। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 16वा हप्ता आला। ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले। बघा कमेंट तुम्ही बघू शकता, मला 1500 रुपये आले आहे। त्यानंतर पुढील कमेंट बघा, आज 1500 रुपये आले। त्यानंतर पुढील कमेंट बघा, मला 1500 रुपये आले दादा। पुढील कमेंट बघा, तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आजपासून। तर आजपासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। बघा मला 1500 रुपयेच आले। पुढे बघा, त्यानंतर मला आले दादा ओनली 1500 रुपये। त्यानंतर पुढील कमेंट बघा, आले 1500 रुपये। त्यानंतर पुढील कमेंट बघा, 1500 रुपये आले दादा। हे बघा 1500 रुपये आले दादा। त्यानंतर बघा 1500 आले। तर अशा पद्धतीने कमेंट तुम्ही बघू शकता, कारण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणे सुरू झाले आणि 1500 रुपयाचा हप्ता अखेर जमा झालेला आहे। 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा, मागील महिन्याचा हप्ता आहे हा 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा। आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये देत ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। चेक करा तुम्ही सर्वांनी, मोबाईलचे SMS चेक करा। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत। तसेच महत्त्वाचे अपडेट देखील आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व खुशखबर मी तुम्हाला सांगतो। आता बघा तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 16वा हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। ओके, तर बघा लाडक्या बहिणींनो 1500 रुपये जमा झाले। परंतु तुम्हाला आता खुशखबर सांगतो मी। खुशखबर काय आहेत? खुशखबर बघा समजून घ्या। अजून तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट हे बघा, 5500 रुपयेचं बोनस देखील येणं सुरू झालं। दिवाळीमध्ये हे बोनस तुम्हाला भेटलं नव्हतं, परंतु आता हे बोनस तुम्हाला दिवाळीनंतर दिलं जात आहे 5500 रुपये हो। तर हे 5500 रुपये पण सुरू झालेले आहेत आणि ते आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे 5500 रुपये, त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। 16वा हप्ता तर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे 1500 रुपयाचा हप्ता। हे बघा, तुम्हाला आले की नाही पैसे कमेंट करून सांगा। तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करा, जरी नाही आले असतील तर नो टाईप करा, जरी आले असतील तर यस टाईप करा। ओके, अशा पद्धतीने तुम्ही कमेंट करू शकता। आणि महत्त्वाचं, तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील विचारा, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे तुमच्या मनात तुम्हाला काही समस्या किंवा काही प्रश्न तुमचे असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त दुसरे पण तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील मला विचारा। सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। पटापट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा। हे बघा, लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे। तर मी तुम्हाला अपडेट काय देत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये, तर मी तुम्हाला अपडेट देत आहे। हे बघा 5500 रुपये बोनस संदर्भात पण ही अपडेट पण आहे, ही अपडेट पण पुढे सांगतो। परंतु 16वा हप्ता सर्वांना आलेला आहे। खुशखबर, आनंदाची बातमी, राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तसेच बोनस किंवा KYC बघा, KYC भरपूर लाडक्या बहिणींनी केलेली नाही, KYC सुरू झाली आणि KYC सुरू झाली आता पूर्णपणे सोपं झालेलं आहे सर्व काही। त्यामुळे KYC कशी करायची ते तुम्हाला सांगतो। नवीन ऑप्शन पण आला का त्यासाठी ते पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, आता इथून सांगतो तुम्हाला। लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला काय माहिती देत आहे त्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या। हे बघा, मी काय सांगतो तुम्हाला, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे। हे बघा, पैसे तर आले 1500 रुपये सर्व बहिणींना। ऑक्टोबरचा हप्ता सर्वजण वाट बघत होते। मागच्या वेळी अपडेट काय आली होती, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये भेटतील अशी अपडेट मागच्या वेळी आली होती। परंतु 3000 रुपये नव्हे, तर तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर महिन्याचेच 1500 रुपये आलेले आहेत। ओके, आणि हा जो चालू महिना आहे आता नोव्हेंबरचा महिना, या नोव्हेंबरचे पैसे पुढे भेटतील तुम्हाला। तशी अपडेट पुढे येईलच, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं। आता काही त्या संदर्भात अपडेट नाही, फक्त तुम्हाला 1500 रुपयेच आलेले आहेत ऑक्टोबरचे। ओके, आता हे बघा,
काही महत्त्वाचे अपडेट आहेत, त्या अपडेट आपण आता एक एक अपडेट बघणार आहोत. KYC संदर्भात भरपूर समस्या बहिणींना येत आहे. तर काय काय समस्या येत आहेत त्या सर्व समस्यांचं निराकरण, सर्व समस्या तुमच्या आज सुटणार आहेत या व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला, आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एका बहिणीने मला प्रश्न काय विचारलेला आहे तुम्ही बघू शकता. हा प्रश्न जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना ही समस्या येत आहे KYC करताना. तर काय प्रश्न आहे तो प्रश्न पहिले तुम्हाला सांगतो आणि त्याचं उत्तर पण देतो. बघा प्रश्न. प्रश्न तुम्ही बघू शकता, समोर आहे तुमच्या प्रश्न. प्रश्न असा आहे की दादा, मला KYC करण्यासाठी माझे पती वारले आहेत बघा, आणि वडीलही वारले आहेत, त्यामुळे माझा OTPचा प्रॉब्लेम येतोय, मग मी काय करू? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, जरी अशी कंडिशन असेल तर मग KYC कशी करायची, हा सर्वात मोठा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. पती नाही, वडील पण नाही, पती वारले आहेत, वडील पण वारले आहेत, अशा बहिणींनी KYC कशी करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचंच उत्तर तुम्हाला आता इथे भेटणार आहे. हे बघा बहिणींनो, KYC मध्ये बघा, लाडकी बहीण योजनेची KYC सर्वांना करावीच लागणार आहे. ओके, आता सध्या तरी बघा, मागच्या वेळी सप्टेंबर, आता ऑक्टोबरचा पण हप्ता येऊन गेला तुम्हाला. ज्यांची KYC झालेली नाही त्यांना देखील ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आलेला आहे, परंतु KYC पण करायची आहे बरं. असं नाही की KYC नाही केली तर मग हप्ता येत आहे, मग KYC करण्याची गरज नाही, असं नाही. KYC सर्वांना कंपल्सरी आहे. KYC राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना करावीच लागणार आहे. परंतु आता KYC करताना बघा असे प्रॉब्लेम येत असतील तर तिथे ऑप्शन काय येतो, जेव्हा तुम्ही KYC करता बहिणींनो, तेव्हा ऑप्शन येतो पती, 2 नंबरचा ऑप्शन आहे हा, पती किंवा वडीलचा आधार नंबर टाका, आधार कार्डचा नंबर टाका, असा ऑप्शन येतो ना तिथे. तर मग तिथे बहिणीने काय टाकायचं, आता पती पण नाहीत, वडील पण नाहीत, मग आधार क्रमांक टाकायचा कोणाचा, याबद्दल शासनाने या संदर्भात लवकरात लवकर अपडेट काढायला पाहिजे, कारण या संदर्भात अजून अपडेट नाही. परंतु एक माहिती माझ्याकडे आलेली आहे, ती माहिती सांगतो. आता एक ऑप्शन येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे, सूत्रांकडून माहिती भेटलेली आहे, परंतु आता त्यामध्ये टाकण्यात येईल तसं. हे बघा, KYC करताना असा ऑप्शन येणार आहे बहिणींनो तिथे, आणि त्यासाठी काम चालू आहे असं सांगण्यात देखील येत आहे. हे बघा, पती आहेत की नाहीत, पती आहे की नाही, मग ऑप्शन तिथे काय असेल, होय किंवा नाही. आता बघा, तुमचं लग्न झालेलं असेल, पती असतील तर होय टाईप करा, जरी लग्न होऊन पती जरी वारले असतील तर मग नाही ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्यानंतर वडील आहेत की नाही, ऑप्शन काय येईल, वडील आहेत की नाही, असा देखील एक प्रश्न तुम्हाला येणार आहे. तिथे पण तुम्हाला तेच टाईप करायचं आहे, होय किंवा नाही. जरी नाही असतील तर तुम्हाला नाही टाईप करायचं आहे. ओके, असं ऑप्शन टाईप करायचं आहे. नाहीतर तुम्हाला अजून एक ऑप्शन देऊ शकता, तो ऑप्शन कसं येईल बघा. तर दुसरा ऑप्शन असा पण येऊ शकतो, पती, एक मिनटं, असा पण ऑप्शन येऊ शकतो तिथे बघा. KYC करताना पती आणि वडील हयात नाही असं ऑप्शन येऊन तिथे असं गोल मार्कर असेल तिथे, म्हणजे त्यामध्ये टिक करायचं असेल तिथे तुम्हाला असं टिक करावं लागणार आहे, म्हणजे पती आणि वडील हयात नाही असा ऑप्शन येऊ शकतो. असं टिक केल्यानंतर तुम्हाला आधारचा नंबर टाकण्याचा ऑप्शन मग तिथून कट होईल, आधारचा नंबर तिथून कट होईल, मग असं एक टिक मार येऊ शकतं तिथे.
पती किंवा वडील हयातने असं टिकमारचा ऑप्शन तिथे दिला जाऊ शकतो KYC मध्ये. आता या संदर्भात सूत्रांनी माहिती दिलेली आहे. बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका. अशी जरी कंडिशन असेल तर त्यासाठी ऑप्शन येईल, तसा काही टेन्शन घेऊ नका. आणि शासनाला माझी विनंती आहे की बघा आता पती वारले आहेत, वडील पण वारले आहेत, तर बहिणींनी KYC कशी करायची, OTP सेंड कसा होईल, कारण आधार क्रमांक कसं काय टाकतील ते. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हे ऑप्शन त्या KYC मध्ये टाकायला पाहिजे. मंत्री आदिती तटकरे मॅडमांना हात जोडून विनंती आहे. आदिती तटकरे मॅडमांनी लवकरात लवकर ही प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे आणि याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे शासनाने, असं मला वाटत आहे. कारण भरपूर बहिणी परेशान आहेत. आता पती वारले आहेत, वडील पण वारले आहेत, कारण तिथे आधारचा ऑप्शन येत आहे. मग आधार नंबर टाकायचा कोणाचा, असा सवाल भरपूर बहिणी विचारत आहेत. तर लवकरात लवकर याचा तोडगा काढायला पाहिजे शासनाने. आणि निघेल त्याचा तोडगा पण निघेल बहिणींनो, काही टेन्शन नाही, निघेल त्याचा तोडगा. कारण अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे की असा ऑप्शन येऊ शकतो, जे मी तुम्हाला आता ऑप्शन सांगितले की हयात नाही वगैरे असा टिकमारचा ऑप्शन, तो ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो. मग त्यानंतर आधार क्रमांक टाकण्याची गरज नसणार, ज्यांची ही कंडिशन असेल, म्हणजे पती वारले असतील किंवा वडील वारले असतील तर. ओके, जास्त काही टेन्शन घेऊ नका. आता बघा यासाठी KYCसाठी आता एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. KYC बद्दल अपडेट काय, ते अपडेट पण समजून घ्या. तुम्हाला आता एक अंतिम मुदत दिलेली आहे. ओके, मुदत दिलेली आहे, ती अंतिम मुदत जाणून घ्या. त्या मुदतमध्ये तुम्हाला KYC पटापट करून घ्यायची आहे. ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी पटापट KYC करा, कारण आता तारीख जी आहे ती जवळ येत आहे. अंतिम तारीख, शेवटची तारीख आहे. ती तारीख तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. ती तारीखच्या आतच तुम्हाला KYC करून घ्यायची आहे लवकरात लवकर. चला सांगतो तुम्हाला त्याबद्दल आता अपडेट. बघा ते अपडेट. चला ते अपडेट बघा. आता KYC संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुमच्या समोर मी आता सांगतो. सरकारने KYC बंधनकारक केले आहे. KYC करण्याला स्थगिती लागण्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र अशा प्रकारची कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. लाडक्या बहिणींना KYC करणे बंधनकारक आहे. बघा सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळी अपडेट काय आली होती की KYC स्थगित झाली, KYCला स्थगिती मिळाली, निवडणुका आहेत पुढे त्यामुळे KYCला स्थगिती देण्यात आली. अशा भरपूर न्यूज आल्या होत्या समोर मागच्या वेळी, आणि मी देखील त्याबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिली होती ना तुम्हाला अपडेट की KYCला स्थगिती मिळाली म्हणून. परंतु ती अपडेट खोटी आहे. अशी कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही, कारण तशी न्यूजमध्येच ती बातमी आली होती. त्यामुळे सर्वीकडे एकच चर्चा चालू होती की KYCला स्थगिती मिळाली म्हणून. परंतु इथे बघा काय म्हटलेलं आहे, बघा. तर स्थगिती लागण्याचं वृत्त जे आहे ते काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र अशा प्रकारची कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. स्थगिती देण्यात आली नाही म्हणजे KYC सुरू आहे बहिणींनो. ओके, KYC सुरू आहे. ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी पटापट KYC करून घ्या. तुम्हाला वेबसाईट सांगतो, लाडकीबहीण.गव्हर्मेंट नाही, बघा नीटपणे समजून घ्या, लाडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्मेंट.इन. पुन्हा सांगतो, लाडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्मेंट.इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला KYC करायचे आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता जरी चालू ठेवायचा असेल ना, ओके, त्यामुळे तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. काही नाही, 2 मिनिटात KYC होऊन जाते, 2 मिनिटात, जास्त काही टाईम लागत नाही. परंतु सध्या आता लोड असल्या कारणाने प्रॉब्लेम येत आहेत KYC करताना. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी, KYC तुम्ही काय करा, रात्रीना तुम्ही 12 नंतर ट्राय करा. कारण मी भरपूर बहिणींची KYC केली आणि रात्री 12 नंतर ट्राय केलं KYC करण्यासाठी, तर झाली, सक्सेसफुली KYC झाली. नाहीतर जरी एवढ्या रात्री तुमचं पॉसिबल नसेल तर तुम्हाला अजून एक वेळ सांगतो, सकाळी काय करा, तुम्ही सकाळी लवकर उठा आणि सकाळी हे बघा 4 ते 5 वाजेला KYC करा. या टाईममध्ये पण होऊन जाते, काही नाही, 2 मिनिटात होऊन जाते KYC. सकाळी 4 वाजेला जर KYC केली ना होऊन जाते. ही वेळ आहे महत्त्वाची, कारण या वेळेत लोड कमी असतो, त्यामुळे KYC होऊन जाते. ओके, आता बघा
KYC संदर्भात महत्त्वाचे अपडेट. KYC संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट आहे. आता फायनल अंतिम तारीख तुम्हाला सांगतो मी KYCची, कारण शेवटची तारीख आहे. तारीख जरी निघून गेली तर तुमची KYC राहून जाईल. बरं, KYC करून घ्या बहिणींनो. बघा तारीख निघून जाईल. ती तारीख कोणती तारीख आहे सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, सांगतो. हे बघा KYC सुरू आहे. पुन्हा सांगतो, KYC सुरू आहे लाडक्या बहिणींनो. कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. ओके, जे काही वृत्त समोर आलं तर ते पूर्णपणे फेक होतं. स्थगिती देण्यात आलेली नाही. KYC सुरू आहे. त्यामुळे ज्यांची KYC बाकी असेल, ज्या ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी वेबसाईटवरती जाऊन KYC पूर्ण करावी. ओके, आता महत्त्वाचं KYCची अंतिम मुदत काय आहे त्याची अपडेट बघूया आपण. KYCची अंतिम मुदत तुम्ही बघू शकता. मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप KYC केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. बघा, KYC करायची आहे सर्वांना. KYC एकदम सोपी आहे, सुलभ आहे आणि त्याची अंतिम तारीख तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, झूम करून दाखवत आहे मी. 18 नोव्हेंबरपर्यंत KYC तुम्हाला करायची आहे लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात? ही अंतिम तारीख आहे. यापुढे मुदतवाढ भेटेल की नाही ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, परंतु यापुढे मुदतवाढ मला असं वाटत आहे की मुदतवाढ तुम्हाला भेटू शकते बहिणींनो. काय भेटू शकते त्याचं कारण पण सांगतो. त्याचे कारण आहेत 2-3, ते कारण पण सांगतो तुम्हाला. कारण असं आहे की भरपूर बहिणींनी KYC केलेली नाही. का केलेली नाही? कारण त्या बहिणींची पण तिथे चूक नाही. का चूक नाही? कारण लोडच भरपूर आहे वेबसाईटवरती. भरपूर बहिणींची KYC झालीच नाही, त्यामुळे तिथे बहिणींचा पण दोष नाही. साईटवरती लोड आहे त्यामुळे KYC झाली नाही. त्यामुळे मुदतवाढ 18 नोव्हेंबर नंतर पण तुम्हाला KYC करता येऊ शकते. अजून निर्णय झालेला नाही, परंतु 18 नोव्हेंबरपर्यंत जरी ही तारीख देण्यात आली आहे त्यामुळे या तारखेच्या आतच तुम्ही सर्वांनी आता KYC करून घ्या. चला, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आणि KYC झालेलं असेल तर काही टेन्शन नाही, परंतु KYC ज्यांची बाकी असेल त्यांनी करा 18 नोव्हेंबरपर्यंत. पटापट KYC करून घ्या. राज्यातील बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, कारण तुम्हाला हप्ता जरी चालू ठेवायचा असेल तर KYC करावीच लागणार आहे. आणि 18 नोव्हेंबरपर्यंत ही तारीख देण्यात आली आहे, त्यामुळे पटापट KYC करून घ्या. पुढे बघा आता अपडेट महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोनस बघा. चला, 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्या. अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना KYC करावीच लागणार आहे, त्यामुळे पटापट KYC सर्वांनी करून घ्या. ओके, आता सोनं चांदी संदर्भात नवीन दर समोर आले आहेत. हे बघा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याचे नवीन दर अजून समोर आले आहेत. आजचे हे नवीन दर आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्याच सुरुवातीला नोव्हेंबरच्या बघा सोन्याचे दर. आजचे सोन्याचे दर बघा. आता 24 कॅरेट सोनं, शुद्ध सोनं जे आहे ते आहे 12,096 प्रति ग्रॅम. 22 कॅरेट सोनं दागिन्यांसाठी 11,089 प्रति ग्रॅम. 18 कॅरेट सोनं 9,076 प्रति ग्रॅम. ओके, तर सोन्याचे हे भाव आहेत. तर आपण सध्या बघत आहोत बहिणींनो, दिवसेंदिवस सोन्याचे भाव भरपूर वाढत आहेत आणि सोनं खरेदी करणं एक हे पुढे चालून स्वप्न होणार की काय असं आता पाहायला मिळत आहे. कारण तुम्हीच बघा ना, आता 12,000 आणि 13,000पर्यंत क्रॉस करत आहे सोनं. बघा, 1 ग्रॅम सोनं, ग्रॅमची किंमत आहे 12,096. हे बघा, 12,096पर्यंत प्रति ग्रॅम सोनं गेलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, 12,000 रुपये ते 12,500 रुपये या दरम्यान सोन्याचे भाव आहेत. 12,000 ते 12,500 दरम्यान आता हे भाव आहेत. यामध्ये कमी जास्त यामध्ये चालू आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो 12,500च्या पुढे पण भाव जाऊ शकतात. बरं,
याच्या पुढे पण सोन्याचे भाव जाऊ शकतात असं मला वाटत आहे। परंतु बघू आता सोन्याचे भाव संदर्भात पण तुम्हाला अपडेट देणं फार गरजेचं आहे, कारण बहिणींनो तुम्ही सोनं पण खरेदी करतात, त्यामुळे सोन्याचे भाव आज कितीचे आहेत, रोजचे भाव किती आहेत ते देखील तुम्हाला अपडेट पाहिजे। त्यामुळे रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत चला बहिणींनो, अशी कामाची माहिती मी तुम्हाला देत असतो। आता सोन्याचे भाव पण मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला दुसरं कुठे विचारायची गरज नाही की सोन्याचे भाव काय आहेत, रोजचे भाव देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर सोन्याचे भाव आहेत 12,096 प्रति ग्रॅमची किंमत आता आहे, काही नाही 12,200 12,300पर्यंत तुमच्या शहरात किंवा तुमच्या जिल्ह्यात असू शकतं भाव, कारण कुठे कमी कुठे जास्त असं फरक पण असतो थोडाफार। ओके ठीक आहे, सोन्याचे भाव पण मी तुम्हाला सांगितलं। तुम्ही सर्वांनी एक काम करा, कमेंट करा, तुमचे काही प्रश्न असतील, लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा। तसेच लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त जरी तुमचे दुसरे पण काही प्रश्न असतील ना, तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर ते प्रश्न पण मला विचारा, त्याची उत्तरे पण मी तुम्हाला देतो। म्हणजे तुमच्या संपूर्ण समस्या बहिणींनो मी दूर करणार आहे, मी सर्व समस्या तुमचं दूर करणार आहे। त्यामुळे कमेंट करून मला प्रश्न तुम्ही विचारा, तुमच्या सर्व समस्या मी दूर करतो बहिणींनो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे आपल्या चॅनलवर। ओके चला, सोन्याचे भाव पण सांगितले आजचे। आता बोनस 5,500 रुपये बोनस संदर्भात अपडेट आली होती, बोनस सुरू झाला का, त्याचं GR आला का बघा अपडेट। चला पुढील अपडेट बघणार आहोत आपण आता, ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या आपण मागच्या वेळी दिवाळीमध्ये एक अपडेट बघितली होती, दिवाळीमध्ये अपडेट आपण काय बघितली होती, 5,500 रुपये बोनस मिळेल असं आपण अपडेट बघितले। तर आता प्रश्न असा आहे की 5,500 रुपये बोनसचं काय झालं, काय झालं, अशा सर्व बहिणी प्रश्न आता विचारत आहे ना, कारण दिवाळीमध्ये तर भरपूर सांगण्यात आलं की 5,500 बोनस मिळेल, हे मिळेल ते मिळेल, काय झालं बोनसचं, दिवाळीनंतर हे बोनस भेटणार का, दिवाळीनंतर आता सुरुवात झाली का, याचा GR आला का, बोनसचा GR आला का, कोणाकोणाला बोनस आलं 5,500 रुपये, लाडक्या बहिणींना आलं का, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं बहिणींनो। वाटलंच तर तुम्ही आपले दिवाळीचे जे पण व्हिडिओत मागेल ते व्हिडिओ तुम्ही बघा, जे आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी काय सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे बहिणींनो, की कुठलंही बोनस भेटणार नाही, कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना बहिणींनो। तर सत्य माहिती फक्त मीच तुम्हाला देत असतो, बोनस कुठलं पण भेटणार नाही तुम्हाला, दिवाळीमध्ये नाही आणि दिवाळीनंतर पण नाही, ही अपडेट पूर्णपणे फेक होती, मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं, ही असत्य बातमी आहे, असत्य, हे बघा डायरेक्ट लिहितो मी ते। ओके ही बातमी पूर्णपणे असत्य होती, 5,500 रुपयाचं कुठलंही बोनस बहिणींनो तुम्हाला देण्यात आलेलं नाही। हो, तुम्हाला फक्त दरमहा किती पैसे मिळतात, लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपये। ओके 1,500 रुपयाचाच हप्ता तुम्हाला मिळतो, या व्यतिरिक्त कुठलाही बोनस मिळत नाही। हो, आता कर्ज सुरू होणार आहे, फक्त कर्ज मिळणार आहे तुम्हाला, ते कितीपर्यंत मिळेल ते पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। मुंबई ते 1 लाख आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये कितीपर्यंत सुरुवात होईल त्याचं अपडेट पण आता पुढे भेटणार आहेत आपल्याला, ते अपडेट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याविषयी मी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो की बाकीच्या जिल्ह्यामध्ये कर्ज कधी मिळेल आणि किती मिळेल, त्याविषयी मी अपडेट काढतो, मग तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। परंतु तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला पटापट विचारा, त्या प्रश्नांची उत्तरे 100% मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतो। कामाची प्रश्न, तुमचे काही समस्या असतील, जे पण तुमचे प्रश्न असेल तर ते मांडा, तुम्ही कमेंटमध्ये मांडा ते प्रश्न, तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे भेटणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये, काही टेन्शन घेऊ नका। चला 5,500 रुपये बोनस काहीच नाही, तर 5,500 रुपयाचं बोनस हे पूर्णपणे फेक अपडेट आहे, तर अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका बहिणींनो, ना दिवाळीमध्ये ना दिवाळीनंतर कुठलंही बोनस देण्यात आलेलं नाही। ओके चला, आता महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो मी, आता 2 मिनिटात 2 मिनिट व्हिडिओ बघा। चला लाडक्या बहिणींनो, आता 2 मिनिट व्हिडिओ बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये अजून सांगतो, तुमच्या लक्षात येईल, पूर्ण व्हिडिओचा सारांश मी तुम्हाला सांगतो एकदम 2 मिनिटात। हे बघा, ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, 1,500 रुपयाचा हप्ता राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा 1,500 रुपये ऑक्टोबरचे तर आले, तर आता ज्यांना KYC करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे पती वारले आहेत, वडील वारले आहेत, तर ऑप्शन येऊ शकतो तिथे आता, कारण आता
ऑप्शन तर नाही आहे, परंतु पुढे चालून ऑप्शन तो दिला जाणार आहे. तिथे तुम्हाला एक टिकमार्कचा ऑप्शन येईल, म्हणजे तिथे मग वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकण्याची गरज नसेल या कंडिशनमध्ये. पती वारले असेल किंवा वडील वारले असेल तर या कंडिशनमध्ये, आणि ज्यांचे पती असतील वडील असतील तर ते आधार क्रमांक टाकून KYC करू शकता बहिणीनं. ओके, चला ही अपडेट तुम्हाला सांगितले मी. त्यानंतर KYC सर्वांना बंधनकारक आहे. मागच्या वेळेस वृत्त आलं होतं की KYCला स्थगिती मिळाली, स्थगिती वगैरे कुठलीही भेटलेली नाही. KYC सुरू आहे. पटापट ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC पूर्ण करा, कारण 18 नोव्हेंबरपर्यंत ही शेवटची तारीख आहे. 18 नोव्हेंबर या तारखेपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करायची आहे, कारण ही अंतिम मुदत आहे. यापुढे मुदतवाढ भेटेल का ते अजून सांगता येत नाही, पुढे चालून त्या संदर्भात अपडेट येईल. त्यानंतर आजचे सोन्याचे भाव आपण 24 कॅरेट सोन्याचे भाव बघितले. शुद्ध सोनं 12,096 रुपये प्रति ग्रॅमची किंमत आहे सोन्याचे भाव आजचे. त्यानंतर 5,500 रुपये बोनस मिळेल अशा भरपूर पोस्ट आल्या होत्या, परंतु या संपूर्ण पोस्ट फेक होत्या. या कोणत्याही पोस्टला तुम्ही बळी पडू नका, ही असत्य माहिती ठरवण्यात आलेली आहे. ओके, चला सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितले. आणि एक गोष्ट सांगतो, आपले चॅनलचे व्हिडिओ एज्युकेशन पर्पजनुसार व्हिडिओ असतात, शैक्षणिक माहितीनुसार आपले चॅनलचे व्हिडिओ असतात. आपण कुठलाही दावा करत नाही किंवा हे मिळेल ते मिळेल असा कुठलाही दावा आपल्या चॅनलवर केला जात नाही. सर्व माहिती ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात एज्युकेशन माहितीनुसार आपले चॅनलचे व्हिडिओ असतात, आणि बातम्या ज्या असतात तेच बातम्या तुम्हाला मी सांगत असतो. ठीक आहे, सर्व माहिती तुम्हाला समजली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. एक काम करा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंट करून विचारा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.